सुस्ती नाही, स्फूर्ती हवी. आपल्या जीवनामध्ये सुस्तीचा बऱ्याचदा आपण अनुभव घेत असतो. खूप वेळा आपल्याला असं सुस्त-सुस्त वाटतं, कुठल्या कामामध्ये मन लागत नाही, मग काय करावं ते सुचत नाही, काय हे कशातच मन आपलं लागत नाही आणि मग दिवसेंदिवस असेच दिवस लोटत जातात आणि आपण अधिक सुस्त होत जातो. म्हणून या सुस्तीतून बाहेर पडण्याचे काही ठराविक असे उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. पहिलं महत्त्वाचं सुस्ती येण्याचं कारण जर असेल, अनेक कारणांपैकी एक, तर ते आहे जीवनामध्ये उद्दिष्ट नसणे. काहीतरी उद्दिष्ट असल्याशिवाय आपण कर्म करण्यासाठी प्रवृत्त होत नाही आणि म्हणून आपल्याला एक उद्दिष्ट ठरवायचं आहे. हां, आता सुस्ती घालवायची आहे, स्फूर्ती प्राप्त करायची आहे, म्हणून उद्दिष्ट फार मोठं ठरवू नका. छोटं उद्दिष्ट घ्या. जे आपल्याला सहज पूर्ण करता येईल असं उद्दिष्ट घ्या. त्याची डेडलाईन ठरवा आणि त्या उद्दिष्टाचा ध्यास घ्या. ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हा पहिला उपाय आहे की आपल्या जीवनात आपल्याला छोटे छोटे उद्दिष्ट ठरवायचे, ते पूर्णत्वास न्यायचे. एक उद्दिष्ट पूर्णत्वास गेलं की आपोआप दुसरं उद्दिष्ट तुमच्या डोळ्यासमोर येईल. ते हळूहळू पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. असे एक 1 बाय 1 उद्दिष्ट आपण ठरवत जाऊयात आणि मग तुम्हाला तुमच्या कर्म करण्यामध्ये स्फूर्ती नक्की निर्माण होईल. दुसरं काम करा स्फूर्ती घालवण्यासाठी. दिवसाची सुरुवात उत्तम करा. सकाळी उठल्यानंतरचे 1.5 ते 2 तास जे आहेत ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तुमचा दिवस कसा आनंदात घालवायचा त्याच्यासाठी. मग सकाळी उठल्याबरोबर विचित्र जरी वाटत असलं काही लोकांना, तरी एक काम नक्की करा. सकाळी उठल्याबरोबर डोळे बंद करून त्या परमेश्वराचे आभार माना. मी जिवंत आहे, मला हा आजचा दिवस दाखवला, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. त्या परमेश्वराचे आभार माना, प्रकृतीचे आभार माना. आम्हाला हे सुंदर नेचर दिलंय, माझं सुंदर जीवन चालतंय या निसर्गाच्या सानिध्यामध्ये. त्या परमेश्वराचे, त्या प्रकृतीचे आभार माना. तिसरं काम महत्त्वाचं करा. आभार मानून झाल्यानंतर आपण दिवसभरामध्ये जे जे काम करणार आहोत त्याचं व्हिज्युअलायझेशन करा. ते मानसपटलासमोर स्वप्न बघितल्यासारखं असं जाऊ द्यात की माझं दिवसभराचं काम, जे काम मी करत आहोत ते पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे, ते सफलतापूर्वक पूर्ण झालेलं आहे. हे व्हिज्युअलायझेशन जरूर करा. त्याच्यामुळे सुद्धा जीवनामध्ये स्फूर्ती येते आणि सकारात्मक विचार करा. आपलं जे काही ध्येय ठरवलेलं आहे, जो काही आपला दिवसातले जे कर्म करायचे आहेत आपल्याला, त्याच्याबद्दलचा सकारात्मक विचार करा. हे करून झालं की त्याच्यानंतर महत्त्वाचा टप्पा, रोज काही ना काही वेळ तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य व्यवस्थित करण्यासाठी निश्चित घालवा. त्याच्यामध्ये तुम्ही योग अभ्यास करू शकता, ध्यान करू शकता, प्राणायाम करू शकता, वॉकिंग करू शकता, व्यायाम करू शकता. काहीतरी रोज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही जरूर करा. हे एकाच दिवशी सगळं केलं पाहिजे असं नाही. हळूहळू सुरुवात करा. हळूहळू सुरुवात करत तुम्ही जेव्हा जाल तेव्हा निश्चितपणे तुम्हाला रोजची तशी सवय लागेल आणि म्हणून दररोज न चुकता योग, व्यायाम, ध्यान याची सवय लावा. झोपेची वेळ तुमची निश्चित करा. झोप आपल्याला 6 ते 8 तासाची झोप आवश्यक आहे. आपल्या कामामधून, कामाच्या व्यापातून आपल्या झोपेची वेळ निश्चित करा. सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा. त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये स्फूर्ती नक्की निर्माण होते. त्याचबरोबर योग्य आहार हा सुद्धा आपल्या शरीर आणि मानसिक स्वास्थ्यासाठी, स्फूर्ती प्राप्त करण्यासाठी अतिशय उपयुक्त असा घटक आहे. आहार आपला जर व्यवस्थित असला तर सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने होतात आणि म्हणून योग्य वेळी आणि योग्य आहाराचं सिलेक्शन करा आणि तो योग्य वेळी योग्य आहार घ्या. हे निश्चितपणे करा. आणि सर्वात महत्त्वाचं, रात्रीच्या झोपेची वेळ डिस्टर्ब आपली ज्याच्यामुळे होते तो आपला मोबाईल वापरण्यासाठी मर्यादा ठरवून ठेवा. मला किती वेळपर्यंत मोबाईल वापरायचा आहे ही मर्यादा आपण ठेवा. कामं आपल्याला प्रत्येकाला आहे आणि त्या कामांमधून जर रोजच्या रटाळवाणं आपल्याला जीवन वाटायला लागलं असेल तर नक्कीच हे उपाय करून बघा. तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवा, तो उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या पाठीमागे लागा आणि हळूहळू तुमच्या जीवनामध्ये स्फूर्ती निर्माण होईल. जर ही स्फूर्ती निर्माण झाली नाही, तुम्ही आज जर जागे झाला नाहीत तर आजचा आळस, उद्याचा पश्चाताप निश्चित होऊ शकतो. म्हणून आजपासून एक पाऊल पुढे टाका, कृती करा. तेव्हाच सुस्ती निघून जाईल आणि स्फूर्ती मिळेल, यश
आरोग्य, संपदा हे सगळं तुमच्या चरणाशी लोळण घालेल आणि म्हणून सुस्ती नाही, स्फूर्ती असू द्या.